Hello dear students, welcome back to your favorite channel Sankalpa Science Academy. We will start our previous lesson Nutrition in Living Organisms. आपण न्यूट्रिशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट सेकंड काल बघितला होता. आज आपण बघणार आहे न्यूट्रिशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट थर्ड बघणार आहे. तर आपण ह्या लेसनमध्ये आज नवीन पॉइंट्स बघणार आहे. काल काय झालं की माझ्या आईनं ब्रेड आणले होते. तर मग ब्रेड आणले होते आणि मग मी काही ब्रेड खाल्ले आणि त्यातले काही ब्रेड तसेच राहिले होते. तर मग तसेच राहिल्यानंतर मी दुसऱ्या दिवशी आईला ते मागितले की आई ते ब्रेड दे बरं चहासोबत खायला. मग मग मी ते आईने मला ते आणून दिले ब्रेड्स. मग त्यावर असं ब्लॅक ब्लॅक कलरचं आलेलं होतं. तर मग आई काय म्हणाली, "अरे ते खाऊ नको, कारण की ते खराब झालेलं आहे." तर मग मी काय केलं, की खराब कसं काय, हे तर चांगलंच आहे. कारण की मला ते तेवढं स्मॉल क्वांटिटीजमध्ये जे ब्लॅक ब्लॅक कलरचं आलेलं आहे ते दिसलं नाही. तर मग मी काय केलं, लॅबमध्ये घेऊन गेले आणि त्यातलं जे मायक्रोस्कोप खाली मी बघितलं, तर त्याच्यावर असं ब्लॅक ब्लॅक कलरचं एकदम डार्क असं आलेलं होतं. तर मग ते काय होतं, फंजाय. तर आपण आज फंजाय कुठे गेलं? तर आज आपण बघणार आहे फंजाय. फूड गेट्स स्पॉइल ड्यू टू द सम फंजाय. म्हणजे जे फूड आहे ते स्पॉइल होतं. स्पॉइल म्हणजे काय? खराब होणे. त्याच्यावर ब्लॅक ब्लॅक कलरचे जे पार्टिकल्स येतात ते काय आहेत? फंजायस आहेत. Fungi causes diseases or illness while some fungi have the medicinal properties. आता याच्यामध्ये जे फंजाय आहेत ते काय आहेत की सम मेडिसिनल प्रॉपर्टी आहे आणि सम फंजाय कॉजेस द डिसीजेस. काही फंजायमुळे आपल्याला डिसीज पण होऊ शकतात. मी जर ते ब्लॅक कलरचं ब्रेड खाल्लं असतं तर काय झालं असतं, मी आजारी पडले असते, माझं पोट दुखलं असतं, मला नॉझिया झालं असता. नॉझिया मीन्स मळमळ करणे. माझं म्हणजे पोट दुखलं असतं, स्टमक पेन झालं असतं. तर हे जे फंजाय आहेत ते काय आहेत? इलनेस कॉजेस द डिसीजेस ऑर इलनेस. म्हणजे ते काय करतात? डिसीज स्प्रेड करतात आणि इलनेस म्हणजे माणसांना ते काय करतात? आजारी पडतात. सम फंजाय हॅव द मेडिसिनल प्रॉपर्टीज. आता काही जे फंजाय आहेत ते मेडिसिनल प्रॉपर्टी आहेत. मग तुम्ही म्हणता हे तर आत्ताच मॅडम तुम्ही सांगितलं की हे काय आहेत? कॉजेस द डिसीजेस. कारण की फंजायमुळे डिसीजेस होतात. आत्ताच तुम्ही सांगितलं आणि आत्ताच सांगतायत की मेडिसिनल प्रॉपर्टीज आहेत म्हणून. मग मेडिसिनल प्रॉपर्टी कोणत्या? की जे फंजाय आहेत ते युजफुल आहेत. ते काय करतात? इम्युनिटी पॉवर्स आपल्या बॉडीमध्ये ग्रो करतात. म्हणजे एखादा बॅक्टेरिया जे व्हायरल डिसीजेस आहेत, जर बॅक्टेरिया आपल्या बॉडीमध्ये एंटर झाला तर त्यांना फाईट करण्याची जी पॉवर आहे ती फंगायमुळे मिळते. ईस्ट अँड सम मशरूम्स आर युजफुल. आता हे पण काय आहेत? फंजायस आहेत. ईस्ट अँड मशरूम हे युजफुल आहेत. ईस्ट तर आहे, फर्मेंटेशनमध्ये आपण काय करतो? युजफुल आहे. तुम्हाला माहीत आहे का ईस्ट कशामध्ये यूज करतात? जे तुम्ही इडली, डोसा हे खाता त्यामध्ये ईस्ट हे काय केलं जातं? टाकलं जातं. ईस्टमुळे काय होतात? हे एक मायक्रो ऑर्गॅनिझम आहे. ईस्टमुळं ते जे पीठ आहे डोसा, इडलीचं त्याचं फर्मेंटेशन हे खूप फास्टली होतं. त्यामुळे आपण काय करतो? ईस्ट टाकतो. आता सेकंड पार्ट आहे मशरूम. मशरूम तुम्ही कधी ऐकलेलं, परंतु आता मशरूम हे मार्केटमध्ये आलेले आहेत बघा. मशरूम मी लवकरच तुम्हाला काय करेन? दाखवेन. आता मशरूम्स आर रिच सोर्स ऑफ द आयरन अँड व्हिटॅमिन. मशरूममधून आपल्याला काय भेटतं? आयरन्स अँड व्हिटॅमिन्स. हा प्रोटीन रिच सोर्स पण आहे. आपल्याला मशरूममधून प्रोटीन्स पण भेटतं. आता यामध्ये आपण नेक्स्ट इथे एक टेबल दिलेला आहे बघा तुम्हाला. हा टेबल आपण काय करणार आहे? डिस्कस करणार आहे. याच्यामध्ये काय दिलेलं आहे? रोल ऑफ न्यूट्रिशन अँड इफेक्ट्स ऑफ देअर डेफिशियन्सी ऑफ द प्लांट.
म्हणजे त्या न्यूट्रिशनचा रोल कोणता आहे. आणि इफेक्ट्स ऑफ देअर डेफिशियन्सी म्हणजे त्या न्यूट्रिशनची डेफिशियन्सी म्हणजे काय, कमतरता. म्हणजे ह्या न्यूट्रिशनच्या डेफिशियन्सीमुळे प्लांट्सला कोणता डिसीज होतो हे आपण तुम्हाला चार्टमध्ये इथं चार्ट दिलेला आहे पुस्तकामध्ये, आपण ते काय करूया, डिस्कस करूया. यामध्ये बघा फर्स्ट न्यूट्रिशन काय दिलेलं आहे, नायट्रोजन. कालच सांगितलेलं आहे नायट्रोजन कशासाठी यूज होतं, प्लांट्ससाठी. प्लांट्समध्ये प्रोटीन्स तयार करण्यासाठी. इम्पॉर्टन्स कंपोनंट्स ऑफ द प्रोटीन्स अँड क्लोरोफिल अँड द सायटोप्लाझम. हे जे इम्पॉर्टंट फंक्शन्स आहेत प्रोटीन्स तयार करण्यासाठी, क्लोरोफिलसाठी आणि सायटोप्लाझमसाठी आपल्याला नायट्रोजन काय आहे, इट्स नेसेसरी आहे. इफेक्ट्स ऑफ डेफिशियन्सी, जर आपल्याला जर समजा प्लांट्सला जर नायट्रोजनची डेफिशियन्सी असेल तर कोणता डिसीज होतो, रिटार्ड स्टंट ग्रोथ आणि येलोविंग ऑफ द लिव्स. रिटार्ड द ग्रोथ म्हणजे त्या प्लांट्सची ग्रोथ काय होते, थांबून जाते तिथे. म्हणजे ते प्लांट्स एकदम स्लोली ग्रो होत असतात. येलोविंग ऑफ द लिव्स त्यांचे जे कलर्स आहेत ते काय होऊन जातात, येल्लो होऊन जातात. सेकंड न्यूट्रिशन आहे फॉस्फरस. फॉस्फरस काय करतं, फंक्शन काय आहे फॉस्फरसचं, कन्वर्जन ऑफ द लाईट एनर्जी इनटू केमिकल एनर्जी. म्हणजे लाईट एनर्जीचं कन्वर्जन कशामध्ये होतं, केमिकल एनर्जीमध्ये. याच्यामध्ये डेफिशियन्सी काय आहे, अर्ली लीफ फॉल, लेट फ्लॉरिंग, स्लो ग्रोथ ऑफ द रूट्स. याच्यामध्ये अर्ली लीफ फॉल. आता फॉस्फरस जे आहे ते काय आहे, त्यांची डेफिशियन्सी असेल तर अर्ली लीफ फॉल होतं, म्हणजे झाडांचे पानं काय होतात, पटकन गळून जातात. त्यांची जे ग्रोथ आहे, रूट्सची ग्रोथ आहे ती एकदम कशी होते, स्लो होते. नेक्स्ट न्यूट्रिशन बघूया आपण, पोटॅशियम. जर तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही काय करू शकता, चॅट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. यामध्ये बघा पोटॅशियम. पोटॅशियम कशासाठी, कोणतं फंक्शन यूज करतं, नेसेसरी फॉर द मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी. नेसेसरी फॉर द मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी. मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी म्हणजे काय, जे आपण जे फूड खातो त्याला डायजेस्ट करण्याची ज्या प्रोसेस आहेत त्याला आपण मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी म्हणतो. ह्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीसाठी नेसेसरी आहे पोटॅशियम. यांच्या डेफिशियन्सीमुळे काय होतं, वीक स्टेम, त्यांचे त्या झाडांचे स्टेम्स वीक होतात. विल्टिंग ऑफ द लिव्स, फेल्युअर टू द प्रोडक्शन ऑफ द कार्बोहायड्रेट्स. म्हणजे कार्बोहायड्रेट्स तयार करण्यासाठी पण कशा कमतरता भासते, कार्बोहायड्रेट्स तयार करू शकत नाही, म्हणजे त्यांचं फूड तयार करू शकत नाही. आता मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी ह्या प्लांट्समध्ये पण होतात आणि ह्युमन्समध्ये पण होतात. जसं की आपण मेटाबॉलिक डायजेस्ट करण्यासाठी जी मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी असते ती प्लांट्समध्ये पण होते. प्लांट्समध्ये पण आपण प्रिव्हियस इयर 6 स्टँडर्डमध्ये मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी म्हणजे प्लांट्समध्ये आपल्यामध्ये ज्या काही प्रोसेस होतात, डायजेशनच्या प्रोसेस ज्या होतात त्या प्लांट्समध्ये पण होतात. नेक्स्ट पार्ट बघूया आपण. आता यामध्ये बघा मॅग्नेशियम. मॅग्नेशियम बघूया, प्रोडक्शन ऑफ द क्लोरोफिल. मॅग्नेशियम काय करतं, प्रोडक्शन ऑफ क्लोरोफिल. हे क्लोरोफिल कुठं प्रेझेंट असतं, लिव्स मध्ये. मग लिव्स मध्ये क्लोरोफिलचं प्रोडक्शन करण्यासाठी मॅग्नेशियम काय आहे, नेसेसरी आहे. आता इफेक्ट्स ऑफ डेफिशियन्सी, मॅग्नेशियमची जर डेफिशियन्सी असेल तर काय होतं, स्लो रिटार्टेड ग्रोथ अँड येल्लोविंग ऑफ द लिव्स. त्यांचे पानं, झाडांचे पानं हे येल्लो होतात आणि स्लो रिटार्ड द ग्रोथ, त्यांची ग्रोथ काय होते, एकदम स्लो होते किंवा थांबते. सेकंड बघूया आपण, आयरन, प्रोडक्शन ऑफ द क्लोरोफिल, येल्लोविंग ऑफ द लिव्स. मॅग्नीज, प्रोडक्शन ऑफ द मेन प्लांट्स ऑफ द हार्मोन्स. यांचे जे
आता मॅग्नेजमुळे प्लांट्समध्ये जे हार्मोन्स आहेत त्या हार्मोनचं प्रोडक्शन करण्यासाठी मॅग्नेज हे काय आहे, इम्पॉर्टंट आहे. याच्या डेफिशियन्सीमुळे काय होतं, रिटार्टेड ग्रोथ अँड स्पॉटेड द लिव्ह. त्यांची ग्रोथ रिटार्ट होते, स्टॉप होते अँड स्पॉटेड द लिव्ह, म्हणजे त्या लिव्हजवर असे येलो कलरचे डॉट्स येतात का, ते स्पॉटेड लिव्ह. आता लास्ट आहे झिंक. झिंकमुळे काय होतं, प्रोडक्शन ऑफ हार्मोन्स अँड देअर इंटरमिडिएट, म्हणजे जे प्रोडक्शन्स आहेत हार्मोन्सचं प्रोडक्शन होतं अँड रिटार्ड द, आता डेफिशियन्सी, इफेक्ट्स ऑफ डेफिशियन्सी काय आहे याच्यामध्ये, रिटार्ड द ग्रोथ अँड येल्लोविंग ऑफ द लिव्स, त्यांची ग्रोथ स्टॉप होते आणि येल्लोस होतात. मोस्ट ऑफ दी हा चार्ट लक्षात ठेवण्यासाठी खूप इझी आहे, कारण की डेफिशियन्सीमुळे होणारे, म्हणजे डेफिशियन्सी ऑफ न्यूट्रिशनमुळे होणारे जे डिसीज आहेत, जे इफेक्ट आहेत, ते कसे आहे, मोस्ट ऑफ दी सेमच आहेत. म्हणजे तुम्हाला हा चार्ट लक्षात ठेवण्यासाठी कसं आहे, खूप इझी आहे. तर यानंतरचा आपण पुढचा पार्ट बघूया. जर तुम्हाला याच्यामध्ये काही डिफिकल्टी असेल तुम्ही कमेंट करू शकता. आता नेक्स्ट पार्ट आहे न्यूट्रिशन इन ॲनिमल्स. ॲनिमल्समध्ये न्यूट्रिशन कसं मिळतं, न्यूट्रिशनची गरज काय आहे हे आपण बघितलेलं आहे फर्स्ट लेक्चरमध्ये. ॲनिमल्समध्ये आणि प्लांट्समध्ये न्यूट्रिशन इज नेसेसरी. कशासाठी, फॉर द बेसिक ॲक्टिव्हिटी करण्यासाठी, जे तुम्ही चलता फिरता खेळता, ठीक आहे, जे तुम्ही डेली यूजच्या ज्या ॲक्टिव्हिटी करतात ते कशामुळं करतात, न्यूट्रिशनमुळं. जे तुम्ही फूड इनटेक करता ते काय करता, इनटेक झाल्यानंतर ते डायजेस्ट होतं आणि त्यापासून आपल्याला काय मिळते, एनर्जी मिळते आणि तीच एनर्जी आपण काय करतो, यूज करतो. तर न्यूट्रिशन इन ॲनिमल्समध्ये आपण बघूया. यामध्ये काय दिलेलं आहे बघा, न्यूट्रिशन नेसेसरी फॉर द व्हेरियस ॲक्टिव्हिटी ऑफ द बॉडी आर ऑब्टेन फ्रॉम द फूड. म्हणजे ज्या बेसिक ॲक्टिव्हिटी आहे ते करण्यासाठी तुम्हाला कुठून एनर्जी मिळते, फूड पासून. दे आर सप्लाय टू द व्हेरियस पार्ट ऑफ द बॉडी थ्रू द ब्लड. म्हणजे जे तुम्हाला हे जे न्यूट्रिशन आहे ते डायरेक्टली मिळतं का, तर तुम्हाला ब्लड मधून हे जे फूड आहे ते डायजेस्ट झाल्यानंतर ब्लड मध्ये जे न्यूट्रिशन डिझॉल्व होतात आणि ब्लड मार्फत आपल्याला हे न्यूट्रिशन काय होतात, मिळतात. द फूड दॅट वी कन्झ्युम डज नॉट मिक्स विथ द ब्लड ॲज इट इज. हे जे न्यूट्रिशन आहे ते ब्लड मध्ये डायरेक्टली मिक्स होतात का, नाही. मग it needs to convert into soluble form that can easily mix with the blood. म्हणजे हे जे खाल्लेलं जे फूड आहे ते सोल्युबल फॉर्म मध्ये इझिली काय होऊन जातं, ब्लड मध्ये मिक्स होतं आणि त्यामधून आपल्याला काय होतं, न्यूट्रिशन मिळतं. न्यूट्रिशन इन ॲनिमल्स इन्व्हॉल्व व्हेरियस स्टेप फ्रॉम द इंजेक्शन टू इजेशन. आता ह्या न्यूट्रिशनच्या स्टेप्स आहेत, कोणत्या, इंजेक्शन आणि इजेशनच्या. आपण ह्या सगळ्या स्टेप तुम्हाला इथं खाली दिलेल्या आहेत, ते वन बाय वन काय करूया, आपण डिस्कस करूया. यामध्ये बघा, फर्स्ट जी डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये जी फर्स्ट प्रोसेस आहे, जे न्यूट्रिशन डायजेस्ट करण्यासाठी जी फर्स्ट स्टेप आहे ती कोणती आहे, नंबर 1 आहे इंजेक्शन. इंजेक्शन म्हणजे काय, फूड इज टेकन इन टू द बॉडी. जे फूड आपण बॉडीमध्ये घेतो त्याला काय म्हणतो, इंजेक्शन. इंजेक्शन नाही, इंजेक्शन. डायजेशन, डायजेशन म्हणजे काय, जे फूड आपण खाल्लेलं आहे त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, सिंपल सोल्युबल फॉर्म्स मध्ये जे फूड होतं त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण, डायजेशन. थर्ड आहे ॲब्सॉर्प्शन, ट्रान्सफर द सोल्युबल फूड टू द ब्लड. म्हणजे खाल्लेलं जे फूड आहे
ते सोल्युबल होतं ब्लडमध्ये. समजतंय? त्या प्रोसेसला काय म्हणलं जातं? ॲब्सॉर्प्शन. आणि फोर्थ आहे ॲसिमिलेशन. ॲसिमिलेशन म्हणजे काय? युटिलायझेशन ऑफ ॲब्सॉर्ब द फूड बाय सेल टिश्यू फॉर एनर्जी प्रोडक्शन. आता जे ॲब्सॉर्ब झालेलं आहे, न्यूट्रिशन जे ॲब्सॉर्ब झालेलं आहे, ठीक आहे, त्याचं युटिलायझेशन, एनर्जीमध्ये युटिलायझेशन करणं, म्हणजे ही एनर्जी यूज करणं, या प्रोसेसला काय म्हणतो आपण? ॲसिमिलेशन. फिफ्थ लास्ट आहे इजेशन. इजेशन म्हणजे काय? रिमूव्हल ऑफ वेस्ट प्रोडक्ट अँड अनडायजेस्टेड फूड फ्रॉम द बॉडी. आता जे आपण खाल्लेले जे न्यूट्रिशन फूड आहे ते डायजेस्ट झाल्यानंतर जो एलिमिनेटिंग पार्ट आहे, म्हणजे अनडायजेस्टेड पार्ट आहे, तो आपल्या बॉडीमधून काय होतो? एलिमिनेट होतो. त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण? इजेशन. ह्या प्रोसेस ज्या आहेत, ह्या डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या आहेत. तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये आपण हे डिटेल बघणार आहे. समजतंय? जर तुम्हाला याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. तोपर्यंत याचा पुढचा पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. तोपर्यंत स्टे हॅपी, स्टे लर्निंग विथ संकल्प सायन्स अकॅडमी.